मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 7,300 कोटीचे वाटप सुरू. पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात येणार. या क्षणाची एक मोठी महत्त्वाची बातमी आपण बघतोय. 45 लाख शेतकऱ्यांसाठी जे आहे ते विमा उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना आता व्यतिरिक्त साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे मिळतील. त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी 2 मोठ्या योजनांबद्दल सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही ऐकत आला, आज पैसे भेटतील, उद्या पैसे येतील, परंतु खरोखरच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 2022 ते 2025 पर्यंतचा 3-4 वर्षाचा रखडलेला पीक विमा अखेर आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तब्बल 3,700 कोटी रुपयांची निधी मंजूर होऊन 18 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे पीक विम्याचे 25,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये एकत्र 27,000 रुपये DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. काल GR काढण्यात आला आहे. आजपासून वाटपाला सुरुवात झाली आहे. पेपरमध्ये देखील ही बातमी आज ठळकपणे छापून आली आहे. याचबरोबर विमा 2022-23 साठी 43.90 लाख कोटी रुपये मंजूर झाले आहे. आता हे 13 जिल्ह्यांमध्ये 17 म्हणजेच की 1,760 कोटी रुपयांचा पीक विमा आजपासून जमा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पीक विमा मिळणार आहे हे नीट लक्षात ठेवा. सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 28,000 रुपये मिळणार आहे. कापूस पिकासाठी हेक्टरी 36,000 रुपये मिळणार आहे. तूर पिकासाठी हेक्टरी 45,000 रुपये मिळणार आहे. मूग पिकासाठी हेक्टरी 27,500 रुपये मिळणार आहे. उडीद पिकासाठी हेक्टरी 25,000 रुपये मिळणार आहे. ज्वारी पिकासाठी हेक्टरी 32,500 रुपये मिळणार आहे. बाजरी पिकासाठी हेक्टरी 32,000 रुपये मिळणार आहे. तुमचे पीक कोणते आहे आणि तुमच्याकडे किती हेक्टर जमीन आहे त्यानुसार रक्कम ठरणार आहे. आज वाटपाचे 3 टप्पे कसे आहेत? 18 जिल्ह्यातील 3 विभाग करण्यात आलेले आहेत. पहिल्या टप्प्यात 6 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत वाटप होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 6 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 संध्याकाळी 8 वाजेपर्यंत वाटप होणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी 8 ते रात्री 1 वाजेपर्यंत वाटप होणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आज रात्री 1 वाजेपर्यंत 18 जिल्ह्यांमध्ये एकही शेतकरी शिल्लक राहणार नाही. सरसकट 25,000 रुपये पीक विम्याचे आणि 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे अशी मिळून 27,000 रुपये जमा होणार आहे. त्याची महत्त्वाची अटी जर बघितल्या तर मागच्या 15 दिवसामध्ये PM किसान योजनेचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. दुसरी KYC प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे. तिसरं म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असायला हवे. चौथं म्हणजे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड घरात असणे आवश्यक आहे. 5वं म्हणजे एका घरातून एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 10 प्रमुख बँकांमध्ये याचा लाभ जमा होणार आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक आणि पोस्ट बँक ऑफ इंडियाचा समावेश करण्यात आलेला आहे. 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्यानंतर लातूर, नांदेड, बीड, बुलढाणा, नागपूर, नाशिक, जालना, परभणी, अकोला, धुळे, पालघर, नंदुरबार, रत्नागिरी, ठाणे, यवतमाळ, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग ज्यांचा 18 जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि तुम्ही निराश होऊ नका, उरलेल्या जिल्ह्यामध्ये 15 जुलैपर्यंत पैसे वितरण होणार आहेत. कारण की महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे. कारण की लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, पीक विम्याबद्दल मोठी अपडेट घेऊन शेतकऱ्यांसाठी मोठी बाब बनलेली आहे. शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी समोर येऊन आता तुम्हाला 15 जुलैपर्यंत सर्वच शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तुमच्यासाठी महत्त्वाची बाब ही आहे की पीक विमा रखडलेला असून तुम्हाला लाभ मिळण्याला सुरुवात होईल. आता तुम्ही जर 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असाल आणि हे 10 बँका तुमच्या असेल तर तुम्हाला नक्की आज उद्या नाही तर परवा या 3 दिवसाच्या आत लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊन तुम्हाला लाभ मिळायला सुरुवात होईल. कारण की महत्त्वाची बाब होती आणि महत्त्वाची बातमी होती. शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहणे सुरू केलेली आहे, परंतु अद्यापही त्यांच्यापर्यंत कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा संभ्रम तयार झालेला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्हाला लवकरात लवकर पीक विम्याचे आणि नमो शेतकरीचे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल.
तर शेतकरी मित्रांनो, ही लक्षपूर्वक बातमी होती आणि महत्त्वाची बातमी होती. अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबायला विसरू नका आणि आपल्या या व्हिडिओला हाईप करायला नक्की विसरू नका. त्यानंतर लगेच एक गोष्ट महत्त्वाची की आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अद्याप त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नसेल तर पोहोचेल आणि त्यांनासुद्धा लाभ मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.